कोण काढून आपलं देखील धन्यवाद. आपण देखील चांगलं सहकार्य दिलंय. उगवता तारा यासाठी आपण पाहतोय आरव नितीन कारवडकर, अथर्व सुदेश लाकडे आणि त्यांची संपूर्ण टीम. त्यानंतर बोट वडिलांचा आशीर्वाद, ते विठ्ठल रखमाई क्रीडा मंडळ वरवडी, आपले देखील खूप खूप धन्यवाद. सो मंजुश्री मंगेश सारंग यांच्याकडून देखील ओल्ड इज गोल्ड हे पारितोषिक आम्हाला दिलंय. त्यानंतर भगवती जनरल स्टोअर्स बोटींचे किराणा मालाचे गावक व्यापारी पप्पू शेठ, आपले देखील धन्यवाद. निखिल दादा बोरकर यांच्याकडून देखील देणगी स्वरूपात आम्हाला सहकार्य झालेलं आहे. त्यानंतर पहा कैलासवासी मृणालजी तांडेल यांच्या स्मरणार्थ मित्रप्रेम ग्रुप यांचं धन्यवाद. मुकेशजी आजगोलकर, परीजी बावकर यांचं धन्यवाद. अंकुशजी गुरव पाणी बॉटल तब्बल 1000 पाणी बॉटल त्यांनी पुरस्कृत केल्यात. ईशान मी जितेंद्र आजगोलकर, आपले देखील धन्यवाद. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाय क्षेत्ररक्षक आहे, बॉल जाईल उडी उडी जाय. अदनान सामी यांचं ते गाणं आहे ना, आता ते आठवलंय. उडी उडी जाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय, चौकार. वर्ग यांचे देखील धन्यवाद. आणि ज्यावेळेला आदरणीय सीतारामजी पटेकर साहेबांसोबत आम्ही संवाद साधला होता, त्यावेळेला त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो. KPL ॲक्सिस ग्रुप आयोजित FCTचं ऑप्शन होतं आणि त्याचं निमंत्रण देण्यासाठी आम्ही ज्यावेळेला गेलो त्यावेळेला त्यांनी भरपूर चर्चा केली आणि सांगितलं की जेव्हा जेव्हा KPL ॲक्सिस कोणताही उपक्रम, सामाजिक उपक्रम घेऊन येईल, आम्ही त्यांच्या मागे गंभीरपणे उभे असू. इथे हा षटकार आलाय. अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघ आदरणीय सीतारामजी पटेकर साहेब जे अध्यक्ष आहेत, त्यांच्या बरोबरने विष्णूजी नाटेकर साहेब उपाध्यक्ष, विकासजी दाभोळकर साहेब सचिव आहेत, समीरजी दोपावकर साहेब सहसचिव, संदीपजी पालशेतकर साहेब खजिनदार, संतोषजी डोरलेकर साहेब सहखजिनदार आहेत आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण सदस्य टीम आदरणीय सत्यजित दादा दुगोलकर, त्यानंतर प्रभाकरजी नाटेकर, गौऱ्याजी पावरी, पिलाजी पटेकर, सतीजी दोपावकर, जनार्दनजी शिरगावकर, रमाकांतजी बेंदरकर, लक्ष्मणजी पावसकर या सर्व आमच्या समाज बांधवांचं, अर्थातच अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघाच्या कार्यकारिणीचं आम्ही शतशः FCTच्या माध्यमातून ऋण व्यक्त करतो. आपला पाठिंबा, आपली साथ, आपला आधार हीच तर खऱ्या अर्थाने आमची ओळख आहे. आपल्याचमुळे ही स्पर्धा उभी राहिली. आपल्या सर्वांचं योगदान. मॅचच्या दिशेने जाऊया. 49 धावा आहे स्कोर कार्डवर. वाईट यॉर्करचा प्रयत्न, बॅटच्या कडीला लागलाय बॉल आणि त्यानंतर एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जात आहे. भाग मिल्का भाग, आखो आखो में इशारा केला, एकमेकांना सांगितलं जीवाची बाजी लावावी लागेल आणि त्यानंतर 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. तेवढं चांगलं सहकार्य रत्नागिरी जिल्हा खारबी क्रिकेट असोसिएशन, मुकेशजी आजगोलकर साहेब, परेशजी बावकर उपाध्यक्ष, आशीर्वादजी पावसकर सचिव, सचिनजी दाभोळकर सहसचिव, संजोगजी आडुळकर, दिनेशजी पोवार, निकेशजी जाधव, चैतन्यजी दोपावकर, संदीपजी वनकर, तुषार शिरगावकर. हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न प्रॉमिसिंग नाहीये. बॉल जाईल डीप मिड विकेटला, तिथे फिल्डर आहे. एकदा पूर्ण झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रत्नागिरी जिल्हा खारबी क्रिकेट असोसिएशन, तुषारजी शिरगावकर, संतोषजी जाकर, विकास दाभोळकर, निलेशजी पावरी, राहुलजी जाकर, प्रल्हादजी सुर्वे, गिरीशजी कोलकांड, अमितजी पालशेतकर, योगीराजजी बावकर, देवेंद्रजी आजगोलकर, समीरजी दोपावकर, विपुलजी पोवार, जयजी पालशेतकर हे सर्व आमचे रत्नागिरी जिल्हा खारबी क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य, आपले देखील धन्यवाद. यावेळेला लेग स्टंपला फुंकर मारून निघून गेलाय. गती थोडीशी जास्त होती परंतु लाईन पासून थोडासा भटकला असं म्हणायला हरकत नाहीये. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. 53 धावा धाव फलकावर. कार्बी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था आदरणीय संतोषजी पावरी काल उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होते. त्यांच्या बरोबरने त्यांची संपूर्ण टीम अर्थातच पदाधिकारी उपस्थित होते आणि यावेळेला पहा लॉंग ऑन क्लिअर केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. हा षटकार. यशच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडतोय आणि आता अभिषेकने देखील आपले हात खोलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यशच्या बॅट मधून आलेला हा षटकार, उत्तुंग षटकार, FCT षटकार. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. थँक्यू डीजे. कार्बी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था संतोषजी पावरी अध्यक्ष आहेत, सुधीरजी वासावे उपाध्यक्ष, रमेशजी जाकर, वासुदेवजी वाघे, दिनेशजी जाकर, दीप्तीजी कुलथरकर, कमलाकरजी हेदेवकर, दिनेशजी डोरलेकर, मदनजी डोरलेकर, संदीपजी वनकर, ध्रुवीजी लाकडे, कृष्णाजी तांडील, वैभवजी पालशितकर
या सर्व आमच्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं देखील आम्ही खूप खूप धन्यवाद ऋण व्यक्त करतो. धावसंख्या आहे 4 षटकांचा खेळ संपलाय. 59 डावा आहेत, बिनबाद 59. यश खेळतोय 15 बॉलमध्ये 44. अभिषेक कुलकार 9 बॉलमध्ये 12 वर पोहोचलाय. खारवी समाज गट क्रमांक 3 कार्यकारिणी अडगाव खेत उत्तर साखरी आगार वेणेश्वर भाटी भूदल कारूळ पारशीत असगोली अनिल जाकरजी अध्यक्ष आहेत. संजोगजी आडूकर जे सजीव आहेत आपले देखील धन्यवाद. बरोबर खारवी समाज समिती गुहागर कार्यकारिणी महेशजी नाटेकर साहेब अध्यक्ष आहेत. मारुतीजी ओडेकर कार्याध्यक्ष, प्रकाशजी नाटेकर सचिव, चैतन्यजी दुपावकर सहसचिव, संतोषजी आगडे खजिनदार आणि शरदजी पापरी जे आहेत सह खजिनदार. या सर्वांचं धन्यवाद. केपीएल ॲक्सिस ग्रुप ज्यांची भरपूर चर्चा रंगली. मगाशी मी उल्लेख केला की या सर्व मित्रांनी खरं तर हे मित्र काही वर्ष आपण मागे गेलो तर एकमेकांच्या ओळखीचे देखील नव्हते, परंतु सामाजिक बांधिलकीचा वसा आणि ध्यास असला की ओळख ही आपोआप होते आणि ओळख वाढली की भेट वाढते. भेटीतून उदयाला येते ती म्हणजे मैत्री आणि ही मैत्रीची गाथा सांगणारी स्पर्धा आहे फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी. एकूण डावा आहे धाव फलकावर 5 षटक. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे आता स्वतःची विकेट बहाल केलेली नाहीये. बहाल केली विकेट मिळते. अभिषेक कुलकर्णी ते बाद झाला. 10 बॉलमध्ये 12 धावा त्याने काढल्या. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. परफेक्ट मिडल नव्हता झालेला बॉल. वाईटिश मिडल मध्ये फिल्डर होता त्याने तो थ्रू गोलंदाजाकडे पाठवला आणि ती विकेट. पहिला धक्का लागतोय. 59 ला 1. यश 15 बॉलमध्ये 44 वर खेळतोय. अर्धशतकाच्या समीप आहे. प्रिन्स 11ने नाणेफेकीचा कप जिंकल्यानंतर फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला आणि या निर्णयाला चांगली दिशा देण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजांनी आणि विशेषतः यश मिरजूकर आयकॉन म्हणून या संघामध्ये खेळत असताना चांगली फलंदाजी. रोहित सुरभि यात 1 षटक टाकले. आज या मॅच मध्ये विकेटचा कॉलम त्याचा अद्याप खाली आहे. कव्हर्स मध्ये खेळ आहे. फटका हवेत. अर्धशतकाची संधी हुकली आहे. आयकॉन बाद झाला. यश मिरजूकरची मोठी विकेट. 16 चेंडूमध्ये 44. फलंदाज बाद झालाय. अभिषेक गेला आणि आता अभिषेकच्या पावलावर पाऊल ठेवून यश देखील बाद झालाय. 59 धावा 2 गडी बाद. पाचव्या षटकाचा खेळ आणि असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. 59 डावा ही धाव फलकावर 2 गडी बाद. सौरभ नाटेकर आणि निखिल कटनाक. पहिला चेंडू निखिल साठी हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेगला चांगला झेल आल्या पावरी मागे जाईल. निखिल कटनाक भोपळाही न फोडता इथे बाद झालाय. तिसरा धक्का. 59 ला 3. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. फ्रेंडशिप चॅम्पियन थँक्यू. ट्रॉफी. ते जडूरकर आमचा छोटा मित्र देखील आमच्या सोबत गेले अनेक दिवस आहे. ज्यावेळेला आम्ही खेळपट्टीची पाहणी करत होतो तयारी चालू होती. आमचे सचिन दादा होते. तेज देखील तिकडे होता. त्याचं देखील कौतुक आहे. अनेक छोटे आमचे मित्र आणि भविष्यातले सुपरस्टार असणार आहेत त्यांच्यासाठी देखील हा FCTचा एक मोठा मंच आहे. गौरव असेल, तेज असेल, आणि आतापर्यंत 3 चेंडूंवर 3 विकेट आल्यात. पहिला फलंदाज धावबाद झाला. त्यानंतर 2 फलंदाज हे झेलबादच्या रूपाने बाद झालेत. यश मिरजूळकरच्या पावलावर पाऊल ठेवून ते फलंदाज बाद झाला. 59 ला 3. 5व्या षटकामध्ये रोहितच्या खात्यामध्ये अजून विकेट आल्यात.
मी मगाशी उल्लेख केला होता की विकेटचा कॉलम अद्याप खाली आहे, मात्र त्यानंतर रोहित सुरभीने माझ्या शब्दांना उलटफेर करत असताना लगेचच विकेट घेतल्या. आतापर्यंत 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि त्या देखील लगातारच्या 2 चेंडूंवर गेल्या. ऑन हॅट्रिकचा बॉल होता, त्यावर सिंगल मिळाली आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 60. अजूनही 8 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. पंचांना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा. त्यानंतर अजून एक सामना, या सामन्याचा दुसरा डाव, त्यानंतर अजून एक सामना आजच्या दिवसातील शेवटचा जो आपल्याला आज पूर्ण करायचा आहे. समोर स्टँड अँड डिलिव्हर्ड डाऊन दी ग्राउंड. कडक बेधडक फटका सौरभ नाटेकरच्या बॅट मधून आलेला हा रुबाबदार दमदार एफसीटी षटकार. स्टँड अँड डिलिव्हर्ड. अजून एक षटकार. 66 धावा आहे धाव फलकावर. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. प्रॉमिसिंग 9दा. सिंगल इथे मिळते. सिंगलच्या मदतीने 67 धावा. मगाशी मी उल्लेख केला होता एका क्रीडा दालनाचा सहारा MP स्पोर्ट्स आवर्जून भेट द्या. विविध खेळांचं उत्तम दर्जाचं साहित्य तुम्हाला माफक दरामध्ये तिथे मिळेल. सहारा MP स्पोर्ट्स नेहमीच अनेक क्रीडा प्रकारांमध्ये सातत्याने भाग घेत असतो आणि त्यासाठी आवश्यक असणारं क्रीडा साहित्य आणि ते देखील उत्तम दर्जाचं म्हणजेच ब्रँडेड क्रीडा साहित्य तुम्हाला सहारा MP स्पोर्ट्समध्ये मिळेल. आणि त्यासाठी सहारा MP स्पोर्ट्सला आवर्जून आपण नक्की भेट द्या. शैलीजी कुलकर्णी हे त्याचे प्रूफ रायटर आहेत आणि या स्पर्धेचा देखील ते भाग आहेत. गौरव नाटेकर, रोनी तांडील, तेज अडूरकर, सर्वेश पावसकर, आयुष ढोडलेकर, योगेश ढोडलेकर, स्मित पावसकर, निहाल लादकर या सर्व आमच्या छोट्या मित्रांचं देखील आम्ही कौतुक करतो आहोत. धन्यवाद. हे सगळे भविष्यातले सुपरस्टार आहेत. 5 षटकांचा गेम संपलाय. 67 धावा, 3 गडी बाद. आणि आता शेवटची 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी स्मिथ. गोलंदाजीसाठी दाखल झालाय स्मिथ. वरवडे गावचा खेळाडू समोर आहे सौरभ नाटेकर. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. स्पीड लीगला बॉल चाललाय अतिशय वेगाने. चांगली फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू थांबवला गेला. तेवढा चांगला थ्रो, मात्र 2 धावा इथे रोखलेल्या नाहीये. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर. धावा झालेल्या आहेत 69 धावा. KPL ऍक्सिस ग्रुप या स्पर्धेचे मुख्य आयोजक. आपल्याला विनंती आहे सर्व आमचे सदस्य आपण मुख्य मंचावर या. एक्स्ट्रा कव्हरला थोडस फंबल क्षेत्ररक्षण थोडस गडबडल्याने आता इथे देखील 2 धावा घेण्याचा प्रयत्न पूर्ण झालेला नाही. या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होईल. 1 धाव मिळते. धावसंख्या 70 धावा, 4 गडी बाद. देवेंद्रजी आजगोलकर, निकीजी जाधव, योगीराजजी भावकर, विपुलजी पवार, शैलेशजी कुलकाट, मयूरजी जांभारकर, समीरजी पिंपरकर, मुकेशजी आजगोलकर, परीजी भावकर, भूषणजी पालशीतकर. भूषणजी नुकतेच एक नवीन इनिंग त्यांची देखील सुरू झाली आहे. निकितन नाटेकर, पवन कारपटकर, जयदीपजी पालशीतकर, कुंदनजी रोहिलकर, राजीजी तुळसुणकर, आशिकजी अडूरकर, अविनाशजी पटेकर, मंगेशजी सारंग, अविनाशजी ढोलेकर, दिलीपजी जाकर, सूरजजी भाटकर, स्वामी पावसकर, योगेशजी यदवकर, राहुलजी पालशीतकर, ऋतिकजी आडेकर, देवरजी पालशीतकर, सुजितजी जाकर, देवेशजी पाटील, प्रल्हादजी सुरभी हे सर्व आमचे KPL ऍक्सिस ग्रुपचे सहकारी एकमेकांच्या हातात हात घालून उभे राहिले आणि फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा मोठा सोहळा आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. गॅप मध्ये फटका टोलावलाय. समोर जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. आता इथे मिळत आहे 4 धावा. बरोबर धावसंख्येचा वेग वाढेल. 74 धावा. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या डोक्यावरून गोलंदाजाच्या डोक्यावरून म्हणजेच ओव्हर दी बॉलर हेड फटका इथे सजवलाय, ज्यावर 4 धावा मिळत आहेत. चौकार आलाय. संपूर्ण पारितोषिक आपण पाहतोय ज्यामध्ये आकर्षक ट्रॉफीज आहेत. आमच्या कमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला मुख्य मंचावर प्रथम क्रमांकाचा चषक पाहायला मिळते. कुमारी सेहर सिद्धांत पावसकर वरवडे यांनी ते पुरस्कृत केलेला आहे. त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद.
वाईट यॉर्करचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमारेषा पार, अजून एक चौकार, 4 धावा, FCT चौकार. थँक्यू डीजे. द्वितीय क्रमांकाचं चषक सॅनिटायझर ग्रुप कोंडकारू यांनी आम्हाला पुरस्कृत केलंय, त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. मालिकावीर चषक कैलासवासी प्रज्योत उदय मेहता यांच्या स्मरणार्थ ब्रँड बॉईज कोंडकारू आपले देखील धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज त्यासाठी चषक कुमारी प्रांसी अजिंक्य जाकर कोंडकारू यांचं धन्यवाद आहे. उत्कृष्ट गोलंदाजाचं जे चषक आहे कुमारी ईशान्वी जितेंद्र हसकोलकर कोंडकारू आपले देखील खूप खूप धन्यवाद. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कैलासवासी मृणाल तांडेल यांच्या स्मरणार्थ मित्रप्रेम ग्रुप वेणेश्वर आपले देखील धन्यवाद. चौकारांच्या बादशाह कुमार आदित्य प्रकाश पालशेतकर वेदांत नंदू झाकली अजगोली आपले देखील धन्यवाद. हो, अजून एक और पिच बॉल, त्याच्यावर हल्ला, बरोबरच पंचाने नो बॉलचा दिलाय सल्ला, आलाय षटकार, मिळतील धावा 7, बोनस मिळालाय, ठोकलाय षटकार. कुमार अथर्व सुदेश लाकडे, कुमार सरोज राजेंद्र हेदवकर, कुमार संगम रमेश खारबटकर वरवडे आपले देखील खूप खूप धन्यवाद. ओल्ड इज गोल्ड सो मंजुश्री मंगेश सारंग, मधुरा फोटो स्टुडिओ नवानगर काताळे यांचं देखील खूप खूप धन्यवाद. अंतिम सामनावीर कुमार अधिराज उमेश अडुळकर कोंडकारू यांचं देखील खूप खूप धन्यवाद. प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर चषक आदरणीय पिताश्री श्री गोपीचंद सहदेव जाधव आणि सहपरिवार तरी बंदर आमचे निकेशजी यांचे पिताश्री म्हणजे आमचे पिताश्री आहेत आणि त्यांच्याकडून या प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर साठी जो चषक आहे तो आम्हाला पुरस्कृत केलाय. त्याचबरोबर जी सामनावीरची जर्सी आहे सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आपले देखील धन्यवाद. अजून एक पायातला बॉल, पाय पकडले, मी हात दाखवतो, उडवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, षटकार, अफलातून टायमिंग, FCT षटकार. आणि त्यानंतरचा चेंडू भन्नाट वेगाने टाकलाय, डॉट बॉलनी ओटची समाप्ती. 6 षटकांचा खेळ ते संपुष्टात येईल असं वाटते, परंतु आता मुख्य पंच या चेंडूसाठी इथे तिसऱ्या पंचांकडे सिग्नल पाठवतायत आणि या चेंडूवर बॅटची कड घेतली आहे का, मग व्हाईट बॉल साठी, येस व्हाईट बॉल साठी मुख्य पंचांनी तिसऱ्या पंचांना पाचारण केलेलं आहे. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये टेनिस डॉट इन वर पहा, हे दृश्य पाहायला मिळतंय. फ्रंट फुटला जात असताना थोडासा बाहेर आला आणि त्यानंतर हा चेंडू टोलावण्याचा प्रयत्न होता. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे हा चेंडू निर्धाव आहे. 6 षटकांचा खेळ संपलाय. 91 धावा आहे धाव फलकावर. 4 गडी बाद 92 धावांचं लक्ष असेल आता बर्जा फायटरच्या समोर. या सामन्यामध्ये त्यांनी याआधी 93 धावांचा पाठलाग केलाय, आता 92 बनवायचे. चिमुकेजी आजगोलकर, रत्नागिरी जिल्हा खारबी क्रिकेट असोसिएशन आणि परेश पुरुषोत्तम बावकर उपाध्यक्ष यांच्याकडून या स्पर्धेसाठी टेनिक्स कंपनीचा जो चेंडू त्याच्यावर FCTचा लोगो देखील आम्ही छान पद्धतीने कस्टमाइज केलाय. ते सर्व चेंडू पुरस्कृत केलेले आहेत. आमच्या 2 दिग्गज बंधूंनी मुकेशजी आजगोलकर आणि परेशजी बावकर यांचं देखील धन्यवाद. सर्व आमचे देणगीदार जय भोले बो तांडेल आदरणीय सत्यजितजी आजगोलकर यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. श्री प्रकाश गणपत नाटेकर गुरुजी यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे, त्यांचं देखील खूप खूप आम्ही ऋण व्यक्त करतो. श्री समीरजी दुपावकर यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली आहे, त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. श्री सीतारामजी पटेकर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली, त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. श्री विष्णूजी नाटेकर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे, त्यांचं देखील धन्यवाद.
श्री संदीपजी पालशेतकर साहेब 1000 रुपयाची देणगी. डॉक्टर श्रेयसी विलास पटेकर वरवडे यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी. भगवती स्टोअर्स मालक पप्पू शेठ आणि मोदी शेठ कुलाबा यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली आहे. त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. विठ्ठल रखुमाई क्रीडा मंडळ वरवडे यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. बोट वडिलांचा आशीर्वाद नाकमा भगवान कुशा पालशेतकर यांच्याकडून 2,000 रुपयाची देणगी. एस एस स्पोर्ट्स कोड कारोड यांच्याकडून 10,000 रुपयाची देणगी मिळाली आहे. त्यांचे देखील धन्यवाद. सारथी बार आणि रेस्टॉरंट मालक निलेशजी हळदणकर यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी. धनंजय अर्थातच बाळूजी बाकर सुरळ गावचे आहेत, त्यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी. बोट जय महाकाळ भोले तांडेल श्री संजीवन आजगोलकर आणि खलाशी वर्ग यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी. बोट गणाधीश भोले तांडेल आदित्य वासावे आणि खलाशी वर्ग यांच्याकडून 10,000 रुपयाची देणगी प्राप्त झाली. बोट दुर्गादेवी तांडेल केतनजी जाकर आणि खलाशी वर्ग यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. अंकुश महादेव गुरव स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था श्री निखिल दादा उदय बोरकर भंडारी प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी. त्याचबरोबर क्वालिटी चायनीज सेंटर कुमार हेरंब जोगळेकर हेदवी 2,000 रुपयाची देणगी त्यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. त्यांचं देखील धन्यवाद. दरबार ग्रुप हे दौतड 5,000 रुपयाची देणगी त्यांच्याकडून मिळाली आहे. त्यांचं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. सागर हिदवकर पालशीत 5,000 रुपयाची देणगी त्यांचे देखील धन्यवाद. शिवाशीत पाणीबाला कुलाबा 5,000 रुपयाची देणगी त्यांनी देखील दिली, त्यासाठी धन्यवाद. गीतराम शेठ बाबर कुलाबा यांच्याकडून देखील 5,000 रुपयाची देणगी त्यांचे देखील धन्यवाद. बोट रूप सावळी गमराही नागवा रोहितदासजी कोळी आणि तांडेल दैवत नाटेकर व खलाशी वर्ग यांच्याकडून देखील 5,000 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. पांडे शेठ बर्फवाला कुलाबा यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी. त्याचबरोबर विठ्ठल शेठ आणि विलास शेठ कुलाबा यांच्याकडून देखील 5,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. आज यज्ञासुरज ढोरलेकर हे दौतड यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने आम्हाला 1,000 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. त्यांचे देखील धन्यवाद. संभव प्रदेश पटेकर जे आमचे महाराष्ट्र पोलीस दलातील मित्र आहेत, त्यांच्याकडून 1,000 रुपयाची देणगी संभव प्रदेश पटेकर या नावाने प्राप्त झाले, त्यांचं देखील धन्यवाद. यशवंतजी अडूरकर हेदवी हे दौतड 500 रुपयाची देणगी. जय भवानी आईस्क्रीम शृंगात्री यांच्याकडून 500 रुपयाची देणगी. पद्माकर नाटेकर वरवडी सौची 11 संघ मालक यांच्याकडून 1,000 रुपयाची देणगी. आणि ते पहिला चेंडू पाठवलाय कमेंट्री बॉक्स मध्ये, बॅनर तोडलाय असंच वाटतंय. आणि यावेळेला हा पहिलाच उत्तुंग षटकार आलाय, खणखणीत FCT षटकार. जनार्दनजी शिरगावकर सदस्य अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी महासंघ यांच्याकडून 2,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. तब्बल 32 देणगीदार आम्हाला लाभलेत. या सर्वांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर टी शर्ट श्री भूषण श्री सिद्धिविनायक डोंबिवली नेवाळी नाका यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत केलेला आहे. धन्यवाद. दुसऱ्या बॉल पर बीट केलंय, फिंगर थोडीशी रोल केली. मोठं टार्गेट इथे चेस करायचंय. धावसंख्या 6. पहिल्याच चेंडूवर इथे अविनाश पावरीने तो षटकार ठोकला. आविष्कार पावरी माफ करा साहिल पालशेतकरच्या बरोबरने घेतोय. आविष्कारचा आविष्कार पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाला. यावेळेला सन्मान दिलाय. श्रीदेव वेनेश्वर संघाला रिप्रेझेंट करतो हा खेळाडू आविष्कार. पहिल्या चेंडूवर त्याचा षटकाराचा आविष्कार पाहायला मिळाला, पण त्यानंतर पारस तोसुरकरने चांगलं कमबॅक केलं. सागरपुत्र आजकुलीचा खेळाडू अजून एक वेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय. अभिषेक कुलकर्णी झेल पकडलाय. आविष्कारचा खेळ संपलाय. फलंदाज बाद. वेलकम मंगेशजी सारंग सर, मधुरा फोटो स्टुडिओ कातळी नवानगर. आणि आम्हाला आशा आहे की आमचे छान फोटो आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद होतील आणि शेवटच्या दिवसामध्ये आम्हाला मिळतील. 6 धावा आहे धावफलकावर. एक गडी बाद झालाय. पहिला धक्का आविष्कार पापरी 4 बॉल मध्ये 6 धावा काढून इथे बाद झालाय. बर्जा फायटर्सला पहिला धक्का बसतोय, जिथे 92 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवर षटकार मारला, परंतु त्यानंतर इथे उत्तर दिलंय षटकाराचं. पारसने विकेट घेतली. मोठी विकेट अभिषेक कुलकर्णी चांगला झेल टिपलाय. लोकल बॉय हस्त व नुरानी चेहरा आमचा एक जवळचा मित्र आहे अभिषेक कुलकर्णी.
सध्या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले सुमित पवार. पवारने मार करण्याचा प्रयत्न केला. पहिला चेंडू बीट करणारा प्लेयर मिस आणि विपुलजी पवार सध्या काहीतरी शोधताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यांना जे पाहिजे होतं ते सापडलंय. अजून एक मोठा प्रहार उडवलाय. गोईंग गोईंग गॉन छपरा तोड FCT षटकार 6 धावा. परिजी बावकर साहेबांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळतंय. पण अजून एक सामना बाकी आहे, त्याची तयारी चालली आहे. हे क्रिकेटवीर व्यक्तिमत्व या सर्व सहकार्यांनी भरपूर प्रेम दिलं. माझ्या माहितीप्रमाणे 2 पर्व मी KPL चे केलेत. तेव्हा या इथे दाखल झालो. फार कमी मित्र परिवार होता. आता या स्पर्धेनं काय काय दिलंय याची जर लिस्ट काढली तर एखादी वही भरून जाईल. कोट विकेट पुढचा चेंडू लो फुल टॉस होता. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. गॅप चांगला भेदण्याचा प्रयत्न होता मात्र लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक वेगाने दाखल झाला. आपला मोबाईल काढा, लगेचच गुगलला जा, आफ्रिकन चीता सर्च करा. जगामध्ये सर्वाधिक वेगाने आफ्रिकन चीता पळतो. त्यापेक्षाही वेगाने पळाला असेल हा क्षेत्ररक्षक. विनायकजी शिकवण जे आमचे गुणलेखक आहेत. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये गुणलेखन करत असताना tenniscricket.in साठी त्यांचं कामकाज भरपूर महत्वाचं राहिलंय. याबीला भेदक यॉर्कर टाकलाय. बॅटची कड घेतली. विकेट किपरला बीट केल्यानंतर चेंडू पुन्हा मैदानात थांबलाय. तोपर्यंत सिंगल. आणि त्यांच्या बाजूला आपण पाहतोय सुमितजी तिवारी, एक अस्खलित मराठी बोलणारा आमचा मित्र. एवढं चांगलं कॅमेरा वर्क करतो tenniscricket.in साठी. या सर्व आमच्या मित्रांना एकत्र करण्याचं काम आमच्या एका दिग्गज मित्राने केलंय, संदेशजी पिलनकर. संदेशजी पिलाने. पंधरा धावा आहे धाव फलकावर. 3 सिंगल. त्यानंतर निर्धाव चेंडू. आर्यन इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणि आज मुकेशजी आजगुलकर साहेबांना DJ ऑपरेटिंगचा मोह झालाय. तिथून ते थेट प्रक्षेपण कक्षामध्ये आलेत. अजून एक वेळेला पिकअप शॉट डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. बनेल प्रेक्षक. प्रयत्न होते परंतु प्रयत्न कमी पडले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. आलाय FCT षटकार 6 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस घेतला जाणार आहे. दोन्ही संघ नायक या गीताई विरुद्ध शिवम प्रिन्स 11. फुल टॉस होता. ऑन ड्राईव्ह केलाय. मिड ऑनला बीट केल्यानंतर लॉंग ऑनला बॉल जाईल. तिथे फिल्डर आहे. एकदा वेते मिळते. वेलकम मुकेशजी आजगुलकर साहेब. शिवम प्रिन्स 11 चे संघमालक म्हणून काम पाहत आहेत. रत्नागिरी जिल्हा खारबी क्रिकेट असोसिएशनला योग्य दिशा देण्याचं काम त्याने केलंय. तर 2 षटकांचा गेम संपला.
असा पुढे चालला आणि याच दरम्यान आदरणीय आई भवानी हॉटेल उदयजी जाधव हेदबी यांच्याकडून आम्हाला 500 रुपयाची देणगी लाभली आहे. आई भवानी हॉटेल आणि त्याचबरोबर उदयजी जाधव यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद उदयजी जाधव साहेब. 2 षटकानंतर 22 आहेत, 92चा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू शिल्लक आहे, 70 धावांची गरज. चंदन सुर्वे अजूनही डगआउट मध्ये वाट पाहतोय फलंदाजीसाठी कधी संधी मिळेल. पण इथे समोर आहे आता पारस सुमितसाठी पहिलाच बॉल. सुमित पवार टीमचा कॅप्टन ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, मिड ऑन मधून बॉल चाललाय, लॉंग ऑनला फिल्डर आहे डीप मध्ये. एकच धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु यावेळेला एकेरी धावेवर समाधानी पाहायला मिळाली दोन्ही फलंदाज. 23 धावा. थेंबे थेंबे तळे साचे अशी मराठीतली म्हण आहे, पण तो आता धावांचा पाऊस नाही तर धबधबा वाहणं गरजेचं आहे. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर आउटसाइड ऑफस्टम शफल होऊन केल्याचा प्रयत्न, त्यानंतर फॉलो केलाय. निसर्गाची देखील चांगली साथ वरुण राजा आतापर्यंत कृपा करतोय. पहिल्या दिवसात देखील त्याची छत्रछाया पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवसामध्ये देखील पाऊस आपल्यासाठी साथ देताना पाहायला मिळाला. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, शरीराचा भेद घेतलाय, शरीर भेदक मारा पारस कडून पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय येतोय लेग बाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 22 आणि लेग बाईज जो दर्शवतो तो इथे दाखवला गेलाय. तो सिग्नल एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. 24 धावा आहे धाव फलकावर. 92 धावांचा पाठलाग करायचा आणि त्यासाठी फटकेबाजी होणं गरजेचं आहे. ओ माझे शब्द हवेत राहिले असतील तोपर्यंतच इथे सुमितने वार केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. हा आलाय FCT षटकार. परंतु लगातारचा दुसरा षटकार आलाय. सुमित पवारने आता वार करायला सुरुवात केली. लगातारची 2 षटकार त्यांनी ठोकलेत. आता सांगितले येस टायगर अभी जिंदा आहे. रिपीटच्या मॅच मध्ये देखील एक टायगर पाहायला मिळेल. युवम प्रिन्स 11च्या विरोधात गीता आहे. या दोन संघांच्या दरम्यान तो सामना रंगणार आहे. मंथनजी जाधव चंदनसाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्याने इथे दिलंय. धन्यवाद मंथनजी जाधव. इथे डॉट बॉल बरोबरच ओव्हरची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा 1 गडी बाद. 18 चेंडूंचा खेळ इथून पुढे शिल्लक असेल. बर्जा फायटरला 18 चेंडू मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. छत्तीस धावा धाव फलकावर. हा खेळ आहे शुरांचा.
चंदन सुर्वे मैदानामध्ये आलाय. आजच्या दिवसातला अर्धशतकवीर पहिला चेंडू. यावेळेला मात्र अपील केलेलं नाहीये. गोलंदाज सरळ चेंडूसाठी दाखल झाला. चेंडू आहे डॉट बॉल. चंदन सुर्वेवर आता सर्वाधिक दारोमदार राहील या सामन्यामध्ये. परंतु दुसऱ्या बाजूने रिक्वायर्ड रन रेट 21 वर येऊन पोहोचलाय. 16 चेंडू आणि 56 धावा. हे समीकरण पूर्ण करायचं असेल आता या सामन्यामध्ये विजय प्राप्त करताना बर्जा फायटर्सला या षटकामध्ये पहिले 2 चेंडू इथे निर्धाव टाकली. 92 धावांचं टार्गेट प्रिन्स 11ने सेट केलंय. त्याचा पाठलाग करतायत बर्जा फायटरचे फलंदाज. हलक्या त्याने चेंडू ढकलला. सिग्नल लेग बाईचा इशारा. फलंदाजाने सांगण्याचा प्रयत्न केला की बॅटला लागलाय. पण पंचांच्या नजरेतून ही गोष्ट सुटलेली नाहीये. त्यांनी सांगितलं ही लेग बाईची धाव आहे. सुमित पवार स्ट्राईक एंडला. सुमित स्टँड अँड डिलिव्हर्ड. माझं नाव आहे सुमित. मी वार करतो. वार पलटवार केलाय. षटकार ठोकलाय. 6 धावा. धुआधार हा गेला षटकार. हा आहे केपीएल ऍक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा दणदणीत षटकार. याच परिसरातील एक नामांकित समालोचक चेतनजी गुरव यांचं देखील आगमन झालंय. वेलकम चेतनजी, आपलं स्वागत आहे फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. 44 धावा धाव फलकावर 2 गडी बाद. 44. चौथ्या षटकाचा 1 चेंडू शिल्लक आहे. सुमित खेळतोय 12 बॉल मध्ये 34 वर. चंदन सुर्वे खेळतोय 2 बॉल मध्ये 0 वर. चंदनचं खातं अद्याप उघडलेलं नाहीये. चंदनकडून भरपूर अपेक्षांचं ओझ त्याच्या खांद्यावर आहे. कारण तिसरा विजय बर्जा फायटर्सला इथे मिळवायचा आहे. ओर दी बॉलर हेड, बॉलर बॅक ड्राईव्ह. सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना चांगला ड्राईव्ह इथे येतोय. चौकार. मुंबई शहरामध्ये गेल्यानंतर तुम्ही नेहमीच मरीन ड्राईव्हच्या प्रेमात पडता, परंतु त्यापेक्षाही देखना हा स्ट्रेट ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. चंदनच्या बॅट मधून कॉपी बुक फटका. चौकार. 4 धावा. नंतर तुम्हाला पेनल्टी लागेल याची दखल घ्या. पहिला चेंडू एक्सप्रेस बॉल आउटसाइड ऑफ स्टंप वेगाने निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलने सुरुवात. बॅट फिरवली आहे. एखादा योद्धा रणांगणात लढत असताना ज्या पद्धतीने तलवार फिरवतो अगदी तशाच पद्धतीने बॅट फिरवली. चेंडू खाली राहिलाय. निघून गेला सरळ. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलने सुरुवात. 11 चेंडू 44 धावा. दुसरा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न.
स्टिकरच्या जवळ चेंडू इथे ब्रश झाला बॅटला, एकदा इथे मिळते आहे. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तिथे सिंगल. यानंतर दोन कॅप्टन KPLच्या 6व्या पर्वामध्ये हे दोन खेळाडू एका संघात खेळताना आपण पाहिले. आता एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. आकाश धातकर आणि कुंदन रोहिलकर हे दोन खेळाडू. आणि आता आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया जिथे टॉस केला जाणार आहे. राहुलजी पालशेतकर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल, परंतु यावेळेला प्रहार केलाय, सरळ पाठवून दिलाय मुख्य मंचाच्या बाहेर. लांब लचक कडक बेधडक षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार. हा आहे KPL ऍक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा दणदणीत षटकार. नेक्स्ट मॅचचा टॉस तिथे संपन्न केला जातोय. गीताई विरुद्ध शिवम प्रिन्स 11 या दोन संघांच्या दरम्यान हा टॉस कॉइन सध्या आमच्या टॉस बॉक्स मध्ये फ्लिप केला जातोय. आणि आता टॉस तर नेक्स्ट मॅचचा टॉस गीताई टीमने जिंकलाय. कुंदन रोहिलकरने टॉस जिंकला, फलंदाजी करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. शिवम प्रिन्स 11 हा संघ गोलंदाजी करताना पहिल्या डावमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर. या सामन्यामध्ये आपण पुन्हा एकदा नजर टाकूया. चंदन सुर्वे या सामन्यामध्ये फार छाप पाडू शकलेला नाही. 55ला 3, आता 8 चेंडू 37 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये पूर्ण करायचे. निखिल सारंग आमच्यासोबत कमेंट्री बॉक्स मध्ये जोडला गेलाय. तिसऱ्या सामन्याची प्लेइंग 11 आता सुपूर्त केली जाईल. मागच्या मॅच मध्ये काय धडाका धूम धडाका त्याने केला, अर्धशतक ठोकलं. वेलकम देवेंद्र भाऊ, देवेंद्रजी बाहुबली आजगोलकर. तर आता 8 चेंडू 37 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये हा सामना जिंकण्यासाठी पूर्ण करावं लागेल. नवीन फलंदाज रोहित सुर्वे, वरवडी गावचा सुपुत्र. पहिला चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, मिस टाइम. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि ते विकेट, अजून एक विकेट. ते दोन्ही सुर्वे बंधू लगातारच्या चेंडूंवर बाद झालीत. खारवी समाजाची स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी. खारवी समाजाची स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी, मैत्रीची गाथा सांगणारी. KPL ॲक्सेसची स्पर्धा ही भारी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. KPL ॲक्सेसची झाली तयारी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. यानंतर मंचावर एक विशेष सन्मान आपण घेतोय. टीम गीता आई संघाचे संघ मालक विधाता ग्रुप आणि त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी देवेंद्रजी आजगोलकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. अष्टविनायकजी जे संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि ते हा सन्मान स्वीकारतायत. धन्यवाद अष्टविनायकजी. पुढच्या पर्वात देखील आपण पुन्हा एकदा आमच्या सोबत जोडले जा, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आता मॅचच्या दिशेने जाऊया. कमावण्यासारखं बरंच काही शिल्लक राहिलंय. 6 चेंडूंचा की शिल्लक असेल आणि तब्बल जिंकण्यासाठी भरपूर धावा बनवाव्या लागणार आहेत बर्जा फायटर संघाला. परंतु शेवटच्या सामन्यावर सर्वांची नजर असेल. 6 चेंडू आणि 37 धावा या सामन्यामध्ये बनवायच्या असतील सामना जिंकण्यासाठी.
सहा चेंडूमध्ये 37 धावा. पहिला चेंडू एक्सप्रेस बॉल आणि त्यावर पूल करण्याचा प्रयत्न. वेलकम केलंय या चेंडूवर, स्वागत केलंय. गोलंदाजाचं पहिला चेंडू प्ले अँड मिस. 5 चेंडू शिल्लक आहे. 37 धावा. 92चं टार्गेट. यावीला उडवलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचलाय. एफसीटी षटकार. चांगला पॉवरफुल फटका इथे सजवला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅटच्या चांगल्या मध्यामध्ये कनेक्ट केला. कनेक्शन यावीला चांगलं षटकार. बरोबर धावसंख्या 61 वर पोहोचली. 61 लॉस ऑफ 4 विकेट्स. 5.2 षटकं संपली आहेत. 92चं टार्गेट आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. सुमित पवार अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. अजून एक स्टँड अँड डिलिव्हर. बस काय भावा, मिळाल्या 6 धावा. सुमितच्या बॅट मधून वार केलाय. चेंडू सीमारेषेच्या पार केलाय. आलाय एफसीटी षटकार. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. थँक्यू. 17 चेंडू मध्ये 47 वर. आता आजच्या दिवसातलं अजून एक अर्धशतक पाहायला मिळेल अशीच अपेक्षा आता मायबाप क्रीडा रसिकांना आहे. आणि याआधी आपण 2 अर्धशतकं पाहिली. चंदन सुर्वे, त्यानंतर निखिल सारंग. यश मिरजुळकर मात्र 44 वर बाद झाला होता या सामन्याच्या पहिल्या डावात. आणि आता 47 वर चेंडू हवेत आहे. ओ हो इथे झेल सेकंड अटेम्प्ट. आणि अखेर आजच्या दिवसातल्या 3ऱ्या अर्धशतकापासून वंचित ठेवलाय सुमित पवार. 47 वर बाद झालाय. पण तू बॅटिंग चांगली केली आहे. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. आज आपल्या संघासाठी चांगला खेळा. षटकारांची आतिषबाजी खेळूया सारे समाजासाठी. मैत्रीची गाथा सांगणारी KPL एक्सेस ची स्पर्धा ही भारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, KPL एक्सेस ची झाली तयारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. थँक्यू डीजे. ला 5. 2 चेंडू शिल्लक आहेत. 92 धावांचं लक्ष होतं अमर गुडेकर. पहिला चेंडू पुढ्यात टाकलाय. स्लॉट मध्ये टाकला आणि आता स्ट्रॉंग झोन मध्ये टाकल्यानंतर चेंडू भिरकावून दिलाय. वाईटिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आहे 73 ला 5. सामना 1 चेंडू 19 धावा. वेलकम परिजी बावकर सर. नेक्स्ट मॅचची तयारी. खेळाडूंना चांगला सल्ला खान मंत्र दिल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा योग्य अंदाज. फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफीचं देखील खूप चांगले योगदान. आणि आता मॅचच्या दिशेने जर आपण पाहिलं, शेवटचा बॉल शिल्लक आहे. 73 ला 5. राऊंड विकेटने टाकला बॉल. यावेळेला शेवटच्या बॉलवर षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. अमर गुडेकरची दांडी गोल केली आहे. 73 ला 6. इथे सामना संपलाय. आणि आता शेवटच्या बॉलवर पहा विकेट. चांगल्या टप्प्यावरचा बॉल. बॅट लवकर फिरवली. चेंडू बॅटच्या टप्प्यात नव्हता, खाली राहिला. विकेटचं पतन. 6वा धक्का. सामना फिनिश. आणि इथे हा सामना जिंकलाय प्रिन्स 11ने. तर बर्जा फायटर 3ऱ्या सामन्यामध्ये मात्र पराभूत झालेत. आधीचे 2 सामने त्यांनी जिंकले. 18 धावांनी हा सामना प्रिन्स 11ने जिंकला. सुमित पवारने 47 काढल्या. चंदन सुर्वे 10 धावा. अभिष्कार पावरी 6 धावांचं योगदान. वंदारने 1 षटक टाकलं. 18 धावा 2 गडी बाद केलीत. यश मिरजुळकरने 1 षटक टाकलं. 7 धावा 2 गडी बाद. आर्यन 2 षटक 21 धावा 1 गडी बाद. यशने पहिल्या डावामध्ये 44 काढल्या. आणि या सामन्याचा सामनावीर वन अँड ओनली आयकॉन यश मिरजुळकर ठरलाय सामनावीर.
पहिल्या डावामध्ये 44 धावा 16 चेंडूमध्ये, दुसऱ्या डावामध्ये 1 षटक 7 धावा 2 गडी बाद त्याने केलेले आहेत आणि तो ठरलाय सामन्याचा सामनावीर. चला यश, आपण मुख्य मंचावर या आणि बरोबरच पुढच्या सामन्याला सुरुवात होईल आणि ज्यावेळेला पुढचा सामना सुरू होईल सध्या एक नजर टाकूया पॉइंट टेबलवर. बर्जा फायटर्स 3 सामने 2 जिंकलेत 1 गमावलाय. नेट रन रेट आहे 1.719. 4 पॉइंट त्यांच्या खात्यामध्ये आहेत. प्रिन्स 11ने 3 सामने खेळले 2 जिंकलेत 1 गमावलाय. त्यांचा नेट रन रेट आहे -1333. 4 पॉइंट्स त्यांच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर शिवम प्रिन्स 11 2 सामने खेळत 1 गमावलाय 1 जिंकलाय. नेट रन रेट आहे 3.179. 2 पॉइंट त्यांच्या खात्यामध्ये. तर शेवटच्या स्थानावर आहेत गीताई 2 सामने खेळत 2ही गमावलीत 0 पॉइंट त्यांच्या खात्यामध्ये. आता ही महत्वाची लढाई आहे या 2 संघांमध्ये, त्यामुळे बघूया कोणता संघ बाजी मारेल आणि ज्यावेळेला सामन्याला सुरुवात होईल पहिल्या डावामध्ये आपण ऐकूया चेतनजी गुरव यांना. या सर आपलं